हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन। आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीची भजी कशी बनवतात ते दाखवते। 2 तास झाले चण्याची डाळ भिजत ठेवली होती, अशी भिजवून घ्यायची ती। आणि त्याच्यात हे आता थोडेसे शेंगदाणे घेतलेत, 1 चमचा जिरं घेतलंय, 15-20 लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या, 1 कढीपत्त्याची डाळी, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, यांची सगळ्यांचं मिक्सरला वाटून घ्यायचं। जाडसर वाटायचं, बारीक वाटायचं नाही। आणि चण्याची डाळ पण जाडसर वाटायची, बारीक नाही वाटायची। हे सगळं आता मिक्सरला लावून घेते। हे बघा, कढीपत्ता घेतला, मिरच्या घेते, मिरच्या सगळ्या तोडून घ्यायच्या। सगळं आता मिक्सरला घालून घेते आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं वाटताना मिक्सरला लाव। हे बघा, थोडंसं मीठ घेतलंय, पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतले। हे बघा, जाडसर। आता ही चटणी बाहेर काढून ठेवते एका डिशमध्ये आणि याच्यातच चण्याची डाळ वाटून घेते जाडसर। चण्याची डाळ वाटून घेते तर पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं। चण्याच्या डाळीचं पाणी घ्यायचं नाही, बिना पाणी घेता वाटायचं आहे। 100 ग्रॅम चण्याची डाळ घेतली होती मी। याच्यात पण चण्याच्या डाळीत अर्धा चमच मीठ टाकते। हे बघा, चण्याची डाळ वाटून घेतली तर याच्यामध्ये जाडसर, थोडीफार जाडी, थोडीशी बारीक अशी वाटून घ्यायची, जास्त बारीक कोरी नाही वाटायची। आता ह्याच्यामध्ये मी ती चटणी दोन्ही एकत्र करून मिक्स करून घेते। आता ही चण्याची डाळ वाटलेली काढते एका ताटामध्ये आणि त्याच्यातच मी ही वाटलेली चटणी घालते। चटणी आणि चण्याची डाळ एकत्र मिक्स करून घेते। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही चटणी आहे ती थोडीशी ठेवून दिली का तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण जी भजी बनवणार ती भजी त्याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठी ती चटणी वापरू शकतो आपण। चांगली लागते, किंवा सॉस पण घेऊ शकता, पण या चटणीसोबत खाल्ला तर खूप छान लागतं। 2 चमचे चटणी बाजूला ठेवून दिले। हे बघा, आता एकजीव करून घेतलं सगळं एकत्र। याच्यामध्ये वेगळं चण्याची डाळ थोडीशी अख्खी पण ठेवायची असते, थोडीशी बारीक अशी। आता ही चटणी मी ठेवली, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। आता याच्यामध्ये या चटणीत थोडंसं पाणी घालते, कारण घट्ट वाटली होती, त्यात पाणी घालून चालत नाही, नाही तर मग चण्याची डाळीची भजी तेलात सोडल्यावर ते तुकडे होतात, म्हणून ते घट्ट करावं लागतं, वाटावं लागतं, चण्याची डाळ पण चटणी पण। आता ही चटणीमध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घेतले। भजी जी बनतील ना ती भजी ह्याच्यामध्ये डुबवून आपण खाऊ शकतो, टेस्टला लावून। थोडंसं याच्यात मी मीठ टाकते, कारण पातळ केली चटणी ना आता थोडीशी। हे बघा, बस झालं, थोडंसं एकदम किंचित। हे बघा, हे असं पातळ करून घ्यायचं असं। याच्यात भजीला लावून खायचं भजी। तेल गरम करत ठेवले मोठ्या गॅसवर, झाले आता 2 मिनिटं झाले। थोडंसं टाकून बघते तेल गरम झालंय का। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आता याच्यात मी भजी सोडते। हे बघा, असं आता चमच्याने घेते, एक एक भजी सोडायची। भजी ही करून बघा, मस्त लागते।
चांगली हलवायची वर खाली, शेकली पाहिजे ना भाजी. हे बघा. गॅस थोडा बारीक केला. बघा भजी तयार झालेत. हे बघा असा कलर बदलतो भजीचा. बघा भजी तयार झाली. भजी बघा परत दुसरी टाकली, तयार झाले. मस्त आवाज कसा आला बघितला ना, कडकडीत. मस्त टेस्टी लागतात भजी. अशी भजी करून बघा.